मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी चुकलेली होती, ज्या महिलांची केवायसी राहिलेली होती किंवा ज्यांनी केवायसी केलीच नाही, त्यांना केवायसी करताच आली नाही, या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे केवायसी करण्यासाठी. आणि ही मुदतवाढ आता सर्वांसाठीच लागू राहणार आहे. परंतु यामध्ये ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्यांना केवायसी दुरुस्तीकरिता ऑप्शन आलेला आहे. परंतु ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे, ज्यांची केवायसी ज्यांना करताच आली नाही आहे, त्यांना अजूनही यामध्ये ऑप्शन आलेलं नाही आहे. तर लवकरच त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन येणार आहे. परंतु ज्यांची केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे, ऑनलाईन ज्या केवायसी दुरुस्ती करत आहेत, त्यांना सावधान होण्याची गरज आहे. तसंच ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे त्यांनासुद्धा पुढे सावधानतेनंच हे काम करायचं आहे. त्यांच्यासाठी एक नवीन नियम लागू झालेला आहे. मुख्यमंत्र्यांचा थेट आदेश आहे. आता हा आदेश काय आहे किंवा मग हा नियम काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो, तुम्हाला माहीतच असेल की मी केवायसी संबंधीचे व्हिडिओज किंवा लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि वेळोवेळी तुम्हाला सतर्क करत असतो. आणि जे काही शासनाचे नियम आहेत, जे तुम्हाला ज्या नियमांपासून तुम्ही अनभिज्ञ आहात, त्या सर्व नियमांपासून मी तुम्हाला सावधान करण्याचा इशारा देत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही केवायसीसाठी मुदतवाढ पाहिजे होती त्याबद्दलची सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत की आपल्याला मुदतवाढ ही मिळणारच आहे. कारण की इतर सोशल मीडियावर हे सांगण्यात येत होतं की आता मुदतवाढ मिळणारच नाही, 31 डिसेंबर 2025 ही एकदम शेवटची संधी होती. परंतु आपल्याला ठाम विश्वास होता की ही संधी पुढेसुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे. कारण की सरकारच्या चुकीमुळे ही जी काही घटना घडलेल्या आहेत, ज्या काही बहिणी राहून गेलेल्या होत्या किंवा मग ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, ही सर्व जास्तीत जास्त सरकारची गलती होती. कारण की त्यामध्ये त्यांनी प्रश्नच अशा प्रकारे विचारण्यात आले होते की लाडक्या बहिणींना ते समजलेच नाहीत आणि त्यामुळे त्यांनी चुकीचा पर्याय निवडला आणि त्याचमुळे त्यांची केवायसी सुद्धा चुकली किंवा त्या केवायसीसाठी राहून गेल्या. कारण की OTPच लवकर येत नव्हता किंवा मग पोर्टल वेळेवर खुलत नव्हतं, अशा प्रकारच्या काही समस्या त्यांना त्या ठिकाणी झाल्या होत्या. तर अशातच आता यामध्ये सरकारनं मुदतवाढ दिलेली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ही मुदतवाढ आहे. आता आपल्याजवळ आणखीन समजा 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही आपली केवायसी प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकता. त्याचबरोबर ज्या बहिणी राहून गेलेल्या आहेत, ज्यांची केवायसी झाली नाही आहे, ज्यांनी प्रयत्न केला आहे परंतु त्यांची केवायसी पूर्ण झाली नाही आहे, तर अशा बहिणींनासुद्धा एक बातमी मी सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा संधी मिळणार आहे. घाबरायचं नाही आहे, टेन्शन घेऊ नका. कारण की सरकारनं ही जी काही केवायसी प्रक्रियेचं पोर्टल चालू केलेलं आहे हे सर्वांसाठी चालू केलेलं आहे. परंतु ऑप्शन फक्त एकच दिलेला आहे आणि हे ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचा दुरुस्तीचं ऑप्शन सध्या सुरू आहे. आता यामध्ये आणखीनच बदलाव करण्यात येणार आहेत आणि ज्या बहिणी राहून गेलेल्या होत्या केवायसी करण्याकरिता त्यांनासुद्धा या ठिकाणी ऑप्शन लवकरच मिळणार आहे. आता बघा, या 8 ते 15 दिवसामध्ये हे ऑप्शन येण्याची शक्यता वाटत आहे किंवा मग सरकारी नियमानुसार जे काही शासन निर्णयामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे याच्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की तुम्हाला जून महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून हे नवीन ऑप्शन मिळू शकते किंवा मिळणार आहे. कारण की त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची केवायसी ही जून किंवा जुलै या 2 महिन्यापासून सुरुवात करावी, अशा प्रकारचा तो शासन निर्णय आहे. मी याबद्दलचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता यामध्ये आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या बहिणी केवायसीसाठी अप्लाय करत आहेत किंवा मग केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना एरर येत आहे आणि त्यामध्ये सांगत आहे की हा जो आधार क्रमांक आहे हा दुरुस्तीच्या लिस्टमध्ये नाही आहे, हा जो नंबर आहे आधार नंबर हा चुकीच्या दुरुस्तीसाठी जी काही लिस्ट आहे त्यामध्ये यादीमध्ये नाही आहे, अशा प्रकारचा मेसेज त्यांना येत आहे. तर आता यामध्ये तुम्ही घाबरायचं नाही आहे. कारण की हे जे पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे हे त्याच बहिणींसाठी आहे, त्यांच्याच यादीसाठी आहे ज्यांचं की केवायसी चुकलेली आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव नाही आहे. कारण की तुमची केवायसी चुकलेलीच नाही आहे. तर ज्या बहिणींची केवायसी चुकली आहे त्यांचेच यादीनुसार हे जे पोर्टल आहे हे खुलत आहे आणि त्यांना केवायसी तिथं करता येत आहे. म्हणजेच की चुकीची दुरुस्ती करता येत आहे. त्यांना 2 ऑप्शन येत आहेत आणि ते जे 2 ऑप्शन आहेत तिथं 2 प्रश्न विचारण्यात येतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला अचूक द्यायचं आहे आणि दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही लिहायचं आहे किंवा टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्यांची केवायसी होत आहे. परंतु ज्या बहिणींची केवायसी चुकलेली नाही आहे, ज्या राहून गेलेल्या आहेत किंवा त्यांची केवायसी झालेली असेल पूर्ण किंवा मग ज्यांची केवायसी झालीच नाही, तर अशा बहिणी ज्यावेळेस यावर अप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहेत, केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्यासमोर अशा प्रकारचा एरर येत आहे. तर तुम्ही घाबरायचं नाही आहे. यामध्ये 2
कारणं असू शकतात. एक तर तुमची KYC पूर्ण झालेली असेल सक्सेसफुल आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी असा मेसेज येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची KYC झालीच नसेल किंवा मग तुम्ही राहूनच गेले असाल आणि त्याचमुळे हा KYCचा तुम्हाला घोळ निर्माण होत आहे, म्हणजेच की तिथं तुम्हाला KYC करता येत नाही आहे. कारण की हे जे KYCचं पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे हे फक्त आणि फक्त त्याच बहिणींसाठी करण्यात आलं आहे ज्यांची की चूक झालेली आहे आणि त्या चुकीच्या दुरुस्तीसाठी हे पोर्टल उघडण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ज्यांची KYC सक्सेसफुल झाली आहे आणि ज्यांची KYC झालीच नाही आहे तर या दोघांनाही अशा प्रकारचा मेसेज येत आहे. आता मग आपली KYC कशी झाली की नाही हे आपण कसं ओळखायचं, तर यासाठी सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी उद्या आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तशा प्रकारे आपली KYC झाली की नाही झाली हे आपण बघू शकता. तर बघा, आता आपल्या मेन मुद्द्यावर येणार आहोत. तर बघा, पैसे येणे बंद होणार आहेत. KYC प्रक्रिया तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहीण KYCची प्रक्रिया चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, नवीन नियम आहे आणि जर का तुम्ही आता या KYCमध्ये चुकलात तर मग मात्र तुम्हाला कुठलेही पैसे मिळणार नाही आहेत, कुठलाही हप्ता मिळणार नाही आहे. तुमचं नाव या योजनेमधून डायरेक्ट कट करण्यात येणार आहे. लक्षपूर्वक ऐका, ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्या बहिणी KYC साठी राहून गेलेल्या आहेत, ज्या बहिणींची KYC त्यांना करताच आली नाही आहे काही कारणास्तव, तर या सगळ्या बहिणींना ज्यांची KYC आता सध्या सुरू आहेत त्यांनासुद्धा सांगत आहे आणि ज्या बहिणी आता KYC करणार आहेत पुढे भविष्यात त्यांनासुद्धा सांगत आहे की आता हा जो काही पोर्टल आहे, हा जो ओपन होणार आहे झालेला आहे चुकीच्या दुरुस्तीसाठी, त्यांनासुद्धा आणि ज्यांना पोर्टल ओपन होणार आहे KYC करण्याकरिता त्यांनासुद्धा सांगत आहे की ही संधी तुम्हाला शेवटची संधी राहणार आहे. आणि यामध्ये जर का तुम्ही चुकलात, ही जी KYC करताना तुम्ही जर चुकलात तर मग मात्र तुम्हाला कुठलंही ऑप्शन मिळणार नाही आहे दुरुस्ती करण्यासाठी किंवा मग तुम्हाला कुठलीही पुन्हा संधी मिळणार नाही आहे. ही शेवटची संधी आहे आणि यामध्ये जर का तुम्ही चुकलात तर मग तुम्ही या KYCमधून बाद होणार आहात, या योजनेमधून बाद होणार आहात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत, कुठलाही हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेमधून तुमचं नाव रद्द करण्यात येणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजेच की तुम्ही सावधानतेने आता तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर मग ज्या माणसाला समजत आहे किंवा मग तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन किंवा इंटरनेट कॅफेवर जाऊन सुद्धा हे करू शकता, परंतु त्यांच्याचकडे करा ज्यांना याबद्दलची माहिती आहे, ज्यांना KYC प्रक्रिया व्यवस्थित करता येते, त्यांच्याचकडून ही KYC तुम्ही करून घेऊ शकता. आता बघा, ही जर KYC चुकली तर मग मात्र तुम्ही या योजनेतून बाद होणार हे मात्र नक्की आहे. कारण की ही शेवटची संधी आहे आणि याला 1.5 महिन्याचा टायमिंग त्यांनी दिलेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला सावधानतेने हे KYC प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या KYC साठी राहून गेलेले आहेत, तर त्यांनासुद्धा मी लवकरच ही खुशखबर देणार आहे की तुमच्यासाठी सुद्धा पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. कारण की लवकरच सरकार आता तुमच्यासाठी सुद्धा जे काही ऑप्शन बटन आहे ते या पोर्टलवर आणणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.